सोयगाव तालुक्यातील जरंडी गावात 80 वर्षीय वृद्ध महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करत खानदेश कन्या महिला विकास मंडळ जळगाव यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पहा याबाबतचा सविस्तर व्हिडिओ वृत्तांत. काही आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले, निवेदन दिले, काय नेमका विषय होता? विषय महिला दिन आहे. 8 मार्च पासून महिला दिन सुरुवात होतो आणि एका नराधामाने 80 वर्षाच्या आजीवर त्याने अत्याचार केला आहे आणि तो 54 वर्षाचा आहे. ते एकटी पाहून तिच्यावर अत्याचार केला. महिला दिनाच्या दिवशी महिलांचा सत्कार करता त्यांचं मनापासून त्यांना सगळ्या गोष्टीत मान देतात आणि महिलांच्या ह्या अत्याचार करल्यामुळे खानदेश कन्या महिला मंडळाकडून आम्ही निवेदन देत आहे की तिला न्याय मिळाला पाहिजे आणि शासनाने तिला मदत पण केली पाहिजे आणि आमचं जे निवेदन आहे ते वरपर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी आम्ही आज निवेदन द्यायला आलोय. कारण हे एकदम काळीमा फासणारी गोष्ट आहे की 80 वर्षाच्या आजीवर इतकं जर अत्याचार करताय, पुढे काय होईल याची थोडीशी दखल शासनाने घेतली पाहिजे आमची. त्यामुळे आम्ही आता निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या भावना वरपर्यंत पोहोचल्या पाहिजे याच्याकडे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला आलोय. आमचं असं सर्व महिलांचं असं म्हणणं आहे की ती केस लवकरात लवकर त्याला फाशीच्या फंदावर जायचं आणि त्याला लवकर अटक करायची आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर चालू करायची आणि ते उज्ज्वल साहेबांकडे ती केस द्यायची की 80 वर्षाच्या म्हातारीवर एवढं आजीवर एवढा अत्याचार करताय तर ही केस उज्ज्वल साहेबांपर्यंत गेलीच पाहिजे आणि त्या आजीला न्याय मिळाला पाहिजे. या विषयाने आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे. आज जवान मुलींवर इथे अत्याचार घडत होते, लहान मुलींवर घडत होते. आम्ही त्या विषयाला आम्ही नेहमी म्हणजे मागे लागत आलोय. पण आता हे नवीन असं ऐकलं की 80 वर्षाच्या आजीवर अत्याचार करणं हे तर बिलकुल इतकी काळा म्हणजे फासणारे विषय आहे की 80 वर्षाच्या आजीला सोडलं नाही म्हणजे त्याच्या आईने जन्म दिलेला आहे अशा आजीला त्याने सोडलं नाही. तर आमची एकच मागणी आहे की त्याला लवकरात लवकर अटक करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जावं आणि लवकर निकाल लावून शासनाने त्या आजीला मदत करावी. यासाठी आम्ही सर्व खानदेश कन्या महिला मंडळाच्या सर्व महिला इथे निवेदन द्यायला आलेले आहेत. माझं नाव मंगला भारी. मी खानदेश कन्या महिला मंडळाची अध्यक्ष, BJPची त्यानंतर आपले SV ऑफिसमध्ये सदस्य आहे आणि राष्ट्रीय हिंदू संघटनेची जिल्हाध्यक्ष आहे. म्हणजे बरेच पद आहे माझ्याकडे. पण पद जाऊ द्या, पण सामाजिक कामामध्ये ज्या आजीवर अत्याचार झालेला आहे त्या विषयावर मला जास्त बोलायचं आहे. म्हणून माझा आमचा संताप होतोय. त्या संतापाच्या विषयानं 80 वर्षाच्या आजीवर जे असे होत झाले तर आजीबाई एकट्या घरामध्ये घर सांभाळायला राहता, सुना मुलं बाहेर गावी फिरायला जाता. तर अशा आजींवर असे परत कुठले काही असं व्हायला नको यासाठी आम्ही हे निवेदन देतोय.